माझं भाषण आपण पूर्ण ऐकावं। तुमच्या सगळ्यांच्या समवेत मी 2.5 वर्ष पालकमंत्री पदाची काढलेली असल्यामुळं मला हे प्रश्न आता व्यवस्थित कळायला लागले। मी 80% असं म्हटलं नाही। आमच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळी 60% महायुतीमधल्या जागा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी केली, त्याच्यावर मी असं म्हटलं की संघटना एवढ्या जोमानं वाढवा की आपण 80% देखील जागा मिळवल्या पाहिजे। त्याच्यामुळे हा महायुतीतला फॉर्म्युला कसा असायचा, काय ठरवायचा हे माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा ठरवतील। त्याच्यामध्ये मी भाषणामध्ये हे देखील सांगितलं की महायुतीच्या वाटपामध्ये जर काही पाठीपुढे झालं त्याच्यामध्ये नक्कीच राणे साहेब योग्य ती भूमिका घेतील। त्याच्यामुळे एकच वाक्य पकडून प्रश्न विचारण्यापेक्षा मागचं आणि पुढे मी काय बोललो हे देखील ऐकणं आणि विचारणं गरजेचं आहे। भाजप 100% म्हणत असताना तुम्ही 100% शिवसेना असं म्हणतात। 100% आम्हीच असं म्हटलं म्हणजे शिवसेना। भाजपाला आम्ही कुठे दोष दिला ना? भाजपाची भूमिका संघटना जशी वाढवायची आहे तशीच शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे की आमचा देखील पक्ष वाढला पाहिजे। शेवटी महायुती करत असताना दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील, स्थानिक लोक एकत्र बसतील, इथले पालकमंत्री आणि आमची सगळे नेते मंडळी एकत्र बसतील आणि तो फॉर्म्युला ठरवतील। आज शिवसेना पक्षाचा मेळावा असल्यामुळं महायुतीनंच निवडणुका लढवायच्या आहेत हे अधोरेखितच आम्ही केलेलं आहे, परंतु याच्यामध्ये आपला पक्ष देखील दखल घेण्या एवढा असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। पर्सेंटेज वाईज जर काढलं तर कुठेतरी 60%ची जी मागणी केली त्याच्यावर मी असं देखील बोललो, आमदारांचा रेशो काढला तर अंकगणितामध्ये आम्ही 70% आहोत असा होतो। पण या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ठीक आहे, महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आणि इथले निर्णय सगळे स्थानिक नेते एकत्र बसून घेतील आणि महायुतीची सत्ता ही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये अगोदर त्यांच्या मोर्चा व्हायच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवूया नको अशा अनेक गोष्टी त्यांनी ठरवलेल्या होत्या। त्यांनी विधानसभेला त्यांचं युबीटीचं सरकार येणार असं देखील भाकीत व्यक्त केलं होतं, त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं भाकीत केलं होतं, त्यांनी अनेक गोष्टींमध्ये त्यांची भाकीत केलेली होती, परंतु एकही भाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही। त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे 100% अनसक्सेस आहे। तीच प्रचिती परत येणार आहे। मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होती अशातला भाग नाही। 2 ठाकरे एकत्र येणार, स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यावरती लागतात, त्याचा काय परिणाम होऊ शकतो काय? कुठेही दोन्ही ठाकरेंनी आम्ही युती करून एकत्र येऊन मोर्चा काढतोय असं आज आलं असेल तर मला माहित नाही, पण असं कुठेही आलेलं नाही आणि एवढ्या घाईनं त्याच्यावर आपण रिमार्क पास करणं हे देखील मोर्चावर काय बोलायचं नाही, कारण ते लोकशाहीतलं एक आयुध आहे। पण मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री 5 वर्षापूर्वी होतो, त्याच वेळी हिंदीची सक्ती करावी हा जो अहवाल डॉक्टर माशेलकर साहेबांच्या कमिटीने आणला तो युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना स्वीकारला गेलाय। तर ज्या व्यक्तीनं हा सक्तीचा अहवाल स्वीकारलाय तीच लोक आज स्वतःच्या संघटनेला घेऊन हिंदी नको म्हणून सांगतायत। खरं तर मनसेच्या बाबतीतलं मी बोलत नाही, परंतु युबीटीच्या सगळ्या लोकांनी आधी हे उत्तर दिलं पाहिजे, जर आता हिंदी नकोय तर मग त्यावेळी डॉक्टर माशेलकर साहेबांचा जो प्रस्ताव होता, जो अहवाल होता तो 28 फेब्रुवारीला 2022ला 98व्या कॅबिनेट मीटिंगमध्ये का स्वीकारला? तरी त्या मीटिंगचे अध्यक्ष कोण होते? त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे युबीटीची असं माझं प्रामाणिक मत आहे। हे सगळं फ्रस्ट्रेशन आहे। 3 वर्षापूर्वीच्या फ्रस्ट्रेशन मधनं हे लोक बाहेर आलेले नाही। त्याच्यामुळं आम्ही जे 40-50 लोक आहोत त्यांच्यावरच टीका करणं, आमची बदनामी करणं हा त्यांचा उद्योग बनलेला आहे। त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित सुरू आहे, मुलांचं नुकसान कुठेही होणार नाही, महायुतीचं सरकार काळजी घेईल। माझी एक विनंती अशी आहे की आपलं जे काही संघटन कौशल्य आहे पणाला लावून जर काम केलं असतं तर 100 सीट लढल्यानंतर 20 जागा निवडून आल्या नसत्या। आम्हाला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा आम्ही जिंकलेल्या आहोत। त्याच्यामुळे आमचा रिझल्ट 78% आहे आणि त्यांचा रिझल्ट 20% आहे। 35% देखील मार्क्स मिळालेले नाहीत याची पहिली दखल घ्यावी। मी मनसेच्या बाबतीत बोललो नाही, परंतु युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच डॉक्टर माशेलकर साहेबांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी ही सक्तीची करावी म्हणून जो अहवाल 1ली पासून 12वी पर्यंत दिलेला आहे तो स्वीकार करणारेच आज मोर्चामध्ये सामील होत आहेत। हे फार मोठं 7वं अद्भुत आश्चर्य आहे। 8वं